मी एक नाट्य कलाकार आहे, त्याचबरोबर मी एक क्रिकेटर आहे। हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा। आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेत राहा, हसत राहा आणि हसत हसत माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा। तर आता वाजलेत 8:30, कंप्लीट 8:30 झाले आणि यांना निघायचंय ऑफिसला। आणि ऊन बघू शकता तुम्ही किती पडलंय। 8:30 वाजले पण उन्हाळ्यासारखं ऊन वाटतंय। आणि आता मला करायची उत्तर पूजा। कालचा उपवास होता गुरुवारचा, आज शुक्रवार आहे, तर उत्तर पूजा करायची आहे। तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी आवरलंय तर व्हिडिओ पण सुरुवात करते। आणि आज थोडंसं एका मावशींनी बोलवलंय त्यामुळे थोडी गडबड झाली आहे। त्यामुळे आता धुणं पण म्हणजे माझे काही कपडे धुवून झालेत, बाहेर वाट टाकलेत। आणि किचन दाखवते मी तुम्हाला। किचन पण बरंचसं म्हणजे आवरूनच झालंय, बघू शकता। स्वयंपाक झाला, आवरून झालं। आता इकडे खाली कुकर आणि भाजी ते काढून ठेवलेलं आहे, म्हणजे रुईचं आणि माझं जेवण झालं की मग हे बाकीचे पण भांडे घासून जातील। किचन तर पूर्ण आवरून झालंय आणि आता यांना निघायचंय। आवरलं का? हो आवरलं, आवरतंय, निघायचंय आता। इकडे रुईची आंघोळ बाकी आहे अजून। तर म्हटलं आज कसं म्हणजे गारवा होता सकाळी सकाळी आणि रुई आज थोडी उशिरा पण उठली, त्यामुळे मग तिला आता मी एकदा उत्तर पूजा करून झाली की मग आंघोळ घालणार आहे। आणि हे निघालेत आता, बघितलं? हो घेतला ना, आता निघतो। आता यांना आज भोपळ्याची भाजी पोळी दिली करून आणि मला थोडं बाहेर जायचं आहे एका मावशींकडे। तर मग पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच मी काय करण्यासाठी चालले, त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा। जा मग, हो वेळ होईल। बाय बाय। इकडं मी पण त्यांच्या नंतर खाली आले कारण सकाळीच लाईट उडाला होता। मग यांना म्हटलं दुकानात दाखवून घ्या, जर एक्सपायर नसेल झालेलं तर मग चेंज करून भेटेल। तर मग त्यासाठी मग लाईट देण्यासाठी मी इकडं खाली आले आणि मग आता हे निघाले। त्यानंतर मी इकडे लगेच उत्तर पूजेला सुरुवात केली। तर सगळ्यात पहिल्यांदा मी दिवा लावून घेतला, कारण आपण कुठलंही कार्य करताना अग्नीचा साक्षीने करतो म्हणतो ना, मग त्याप्रमाणे मी दिवा लावून घेतला। मग इकडं देवीला हळदी कुंकू लावून घेतलं, सगळ्या देवांना कलशाला वगैरे सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतलं। कारण आपण कसं आधी हळदी कुंकू लावतो आणि मग बाकीची पूजा करतो। तर इथं मी मला स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेतलं। रुईला लावायचं होतं तर मग रुईला पण लावलं, कारण ती प्रत्येक वेळेस म्हणजे असं काही असलं की तिला हळदी कुंकू लावावंच लागतं, तिला लई वेळ आहे। आणि इथं ती माझ्याशी काहीतरी बोलत होती। मी पूजा करून घेतला, कळश हालून घेतलं आणि मग जे इथले फळं होते प्रसादाचे ते तिला वरती ठेवायला लावले। आणि मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला होता, त्या वाटीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य होता, पण त्याला खूप मुंग्या लागल्या होत्या त्यामुळे तो पटकनच बाहेर ठेवला। आणि इथं केली मग त्यानंतर मी देव वगैरे सगळे न्हाणून घेतले आणि व्यवस्थित ठेवून घेतले। त्यानंतर केली स्वामीचरित्र वाचायला सुरुवात। आणि कसं मला बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे म्हटलं मग आधी पूजा आधी आवरून घेऊ, कारण बाहेरून आलं का मग नंतर मग पूजा करण्यासाठी लय उशीर होऊन जातो। मग मला सकाळीच पूजा केलेली आवडते। तर माझी पूजा झाली आणि घरातलं काम आवरलं। तर आता खूप टाईम झाला, तर मला जिथं जायचं आहे त्या ताईंनी मला आहे ना 10 वाजताच बोलवलं होतं। तर जवळजवळ आता 10:30 पावणे 11 झाले। मदत करायला थोडं बोलवलं होतं, कारण त्यांच्या घराच्या आहे घरवरणी, म्हणजे छोटीशीच आहे घरातली घरात, पण मग त्या म्हणे थोडीशी मदतीला ये बुवा। तर मग मला माझी पूजा वगैरे करता करता बराच वेळ झाला, त्यामुळे आता साडी बदलणं मी कॅन्सल केलं, कारण वेळ झालाय। परत कसं होतं बोलवलं तरी लवकर आली नाही असं होईल, त्यामुळे मी अशाच साडीवर आता जाते। आणि हे पीठ आहे तर हे आता मी तिथून आल्यावर भरणार आहे। काल दळून आणलं, तुम्ही तर पाहिलंच असेल। तर हे बघा आमची रुई पण अशी तयार झाली आता मस्त। तर मी आता अशीच जाते आणि मग नंतर वेळ भेटला तर मग साडी चेंज करेलच, कारण इथं जवळच आहे, खूप लांब नाही। मग साडी घ्यायला येईल मी, तर चला मग साडी चेंज करायला येऊन जाईल। तर आता निघतो आम्ही, कारण वेळ झालाय। त्यांचे एकदा फोन पण येऊन गेला, मी पूजा करत होते तेव्हा। तर आता पटकन निघते मग। चल रुई चावी घे। त्रिशूलम आवाहयामि स्थापयामि त्रिशूलाय नमः। त्रिशूलम आवाहयामि स्थापयामि वज्राय नमः। वज्रम आवाहयामि स्थापयामि शक्तये नमः। शक्तिम आवाहयामि स्थापयामि। ही जी दीदी बघताय तुम्ही, ही नाट्य कलाकार आणि क्रिकेटर आहे। कावेरी जगताप तिचं नाव आहे। नाशिकमध्ये तिचे बरेचसे नाटकं झालेले आहेत, ती प्रसिद्ध झाली आहे नाशिकमध्ये। आणि माझे व्हिडिओ थोडेसे उशिरा येत आहे, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते, कारण रुई 2-4 दिवसापासून आजारी आहे, ताप वगैरे येतोय, त्यामुळे एडिटिंगला वेळ नाही भेटत। आणि कसं फर्स्ट प्रायोरिटी मुलांना दिली पाहिजे, त्यामुळे मग मी एडिटिंगला जास्त लक्ष नाही दिलं। इथे हे गुरुच आहेत, तर ते गुरु देवीला साडी वगैरे घालताय आणि साडी एकदम छान घातली आहे त्यांनी, बघू शकता। आणि देवीचे अलंकार आणि साडी एकदम अशी शोभून दिसते। आणि हा दादा त्या मावशींचा दादा आहे।
गुरूंनी एकदम छान साडी घातली, म्हणजे आपल्याला नाही, म्हणजे लेडीजला नाही घालता येत तितकी छान साडी घातली त्यांनी, मला खूप छान वाटली. बघू शकता तुम्ही. ओम जितेंद्राय नमः, ओम शारदाय नमः, ओम हंसवाहनाय नमः, ओम कुंडासनाय नमः, ओम जगद्धात्र्यै नमः, ओम बुद्धमात्र्यै नमः, ओम जनेश्वर्यै नमः, ओम राजलक्ष्म्यै नमः, ओम वषट्काराय नमः, ओम सुधाकाराय नमः, ओम सुधात्मिकाय नमः, ओम राजनेत्यै नमः, ओम त्रैवार्ताय नमः, ओम दंडनेत्यै नमः, नमः, ओम स्वराय नमः, ओम मंदगतये नमः, ओम मंदाय नमः, ओम मधुरमोदमोदिन्ये नमः, ओम पाणभूम्ये नमः, ओम पाणपात्राय नमः, ओम पानदानगुरोद्यताय नमः. इथं आम्ही बनवतोय कणकेचे दिवे. कणकेचे दिवे बनवायला लावले होते. हळद टाकून आणि मीठ न टाकता असे कणकेचे दिवे बनवायचे होते. तर आम्ही बनवतोय ते कणकेचे दिवे आणि बघू शकता दिवे. या ताई आमच्या कॉलनीमध्ये आपण करत आहोत हे अग्निमंथन करत आहोत. ज्याप्रमाणे समुद्र मंथन केलं होतं आणि त्याच्यामधनं विविध प्रकारचे रत्न निघाले होते, त्याचप्रमाणे ह्या आपण जे करत असलेलो हे यज्ञकर्म आहे, या यज्ञकर्माकरिता सगळ्यात शुद्ध अग्नी म्हणजे 2 लाकडांवर घासून निघालेला अग्नी, याला शुद्ध अग्नी सांगितलेला आहे. तवा हा कशा स्वरूपात आहे? ज्यावेळेस पुरुरवा आणि उर्वशी हे 2 गंधर्वगण होऊन गेले, त्यांचं जेव्हा मिलन चालू होतं, ते मिलन चालू असताना ते मिलन नारदांनी बघितलं आणि त्यांना त्यांचा पाप लागलं. तेव्हापासून नारदांनी त्यांना शाप दिला की तुमचं स्वरूप पिंपळ आणि क्षमी ह्या वृक्षांमध्ये होईल. मग त्यांना शाप दिल्यानंतर विष्णूंनी त्यांना शाप दिला की कुठलंही यज्ञक्रम असेल त्यावेळेस तुमच्या मिलनातून जो उत्पन्न होणारा अग्नी असेल तो हा यज्ञाचा सर्वोत्कृष्ट अग्नी मानला जाईल. त्यानुसार आपल्याला ह्या लाकडामधनं आपल्याला अग्नीचं उत्पादन करायचं आहे. तर ह्याच्या अंगभूत आचार्यांना गो प्रदान करायला लावलेलं आहे, म्हणजे गायीचं दान करायला लावलेलं आहे. कुठलाही यज्ञ गायीशिवाय निष्पन्न आहे. गाय ही यज्ञाची प्रधान आहे. गौऱ्या, त्याचप्रमाणे लाकडं, त्याचप्रमाणे उत्पन्न होणाऱ्या भरपूरशा गोष्टी या गोमातेकडनं आपल्याला मिळत असतात. त्यानुसार इथे गोप्रदान सांगितलेलं आहे. ते आपण द्रव्यद्वारा करणार आहोत असा आपण संकल्प सोडलेला आहे. हात जोडून गोमातेला नमस्कार करा. गावो मे अग्रतस्तंतु गावो मे सन्तु पृष्ठतः गावो मे हृदयस्तंतु गवां मध्ये वसाम्यहम्. धेनवे नमः. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. ओम उत्तर अर्णिं गृहीत्वा अधोत्तरणिं गृहीत्वा नमेत. नमस्कार करा त्याला. बरोबर गुरुजींकडे देऊन टाका. गुरुजी सांगताय तसं बसा आता तुम्ही. उपतवाग्नेह विखमातीर्घ्रेताचीर्जान्तु हरजत. एवढं काय भुवर भुवाः स्वर्गौ भुवमना पृथिवी वपरिमणा तस्यास्ते पृथिवी देवयजने पृष्ठे ग्निमन्ना दमन्नाद्याया दधे आयङ्गौ श्रीरकरमि ससदन्नातरं पुराः पितरं सप्रयन्त्राः आयान्तश्चरोतिरोचना वस्तर्दीया भयं नभो भयन्त एमसि राजन्तमदवराणाङ्गूपा प्रेतस्य देवीं वर्धमानकुतवेदमे सनः पिते वसून विघ्ने
सुपायनो भव सचतवानवस्तये अग्ने संपत्नम् ओम अग्नि नारायण भगवान की जय। अग्ने त्वन्नो अन्तः उत्तराता शिवोऽप् विश्वावरुष्यः। काही टाकलं नाही तर काय टाकलं नाही, काय टाकलं द्यायचं ऑटोमॅटिक फिट होतो नॅचरली, काढायची पेटी नाही, काही नाही, काही नाही. चला तुम्ही तिकडे हे घ्या ग्राउंड. एक 2 मिनिटे लावून दिली. प्रजापत्या देवता सर्वस्या देवता समंत शनेश्वराय भूते सदा प्रतः सका काल सर्पाद देवता प्रत्या देवता सहिता जरा वेद तवे पेशो मरजा अपेशसे वास्तुष्पद प्रदरण यदि कवस्मानो गोगिरेश्वर राजस्ते सख्ये श्याम सीतेव पुत्रं प्रपद्ये सर्व दुःखस्व शनिनोस्तु पदे शनि दुःखदे स्वाहा इदं वास्तुष्पदे नमः। इथं मी थोड्या वेळ घरी आले होते, तेवढ्या वेळात गुरूंनी बघा मस्त असे दिवे पेटून घेतलेत. हे आपले पाणी पिण्याचे यूज अँड थ्रोचे ग्लास आहेत, त्यात गुरूंनी दिवे पेटवलेत, पाणी टाकले आणि तेल टाकले, दोन्हींचं मिक्स करून दिवे पेटवलेत. आणि रांगोळी बघू किती छान काढली आहे. हॉटेलवरनं चालेल का? आता ही चालली आहे आरतीची तयारी. 7:15 वाजले होते, मग आरतीची तयारी चालली आहे. आणि बघू शकता किती सेवा कोलाते पका तुझा आरती गणनायका हे राम सेवा कोलाते पका तुझा आरती गणनायका तुझा आरती गणनायका। तर आपली वास्तुशांतीची पूजा अगदी आनंदित आणि संपन्न छान अशी पडली आहे. तर बघू शकता पूजा बघू शकता. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलंच कशी पूजा झाली आहे ती. आणि या मावशींची इथं आज पूजा होती, तर हे तुम्हाला त्यांची ओळख करून देतील. चित्रा जगताप. नमस्कार, मी कावेरी जगताप. नमस्कार, मी रवींद्र जगताप. आणि तुम्ही काय काय करता ते पण सांगा. मी आता TYला सायकोलॉजी शिकते आणि मी एक नाट्य कलाकार आहे, त्याचबरोबर मी एक क्रिकेटर आहे. मावशी तुम्ही? मी गोयरे. आई गृहिणी आहे आणि खूप सुंदर स्वयंपाक करते. काका तुम्ही? मी एका बिल्डरकडे सुपरवायझर आहे आणि फावल्या वेळामध्ये सॅटर्डे संडे छोटे मोठे काही अभिनयाचे रोल मिळाले तसं करत असतो. आणि दादा गेलाय क्लासला ना? हो, त्याचं नाटक आहे मुंबईला 25 तारखेला. तो प्रॅक्टिससाठी गेलेला आहे. तर तो दिवसभर होता, नेमकं संध्याकाळी गेला तो. तर मग ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आजचा, म्हणजे तुम्हाला समजेल की पूजा कशी संपन्न पडली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना, म्हणजे मला तरी ही पूजा कशी असते हे माहीत नव्हतं, मी आज पहिल्यांदाच पाहिलं. आणि माझ्यासारखे असे बरेच जण असतील तर त्यांना पूजा कशी असते पूर्ण ही माहिती नसते वास्तुशांतीची. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला पूर्ण पूजा समजली असेल. रुई नको ना, आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला मग पुन्हा भेटू त्याच्या नवीन आणि छान अशा ह्या मावशींच्याच घरी पूजा आहे तर त्या पूजेच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.